नमस्कार मित्रांनो, आपण जेवणाच्या शेवटी दही भात खातो, पण कधी विचार केला आहे का या मागे नेमकं शास्त्र काय आहे? आयुर्वेदानुसार दही भात हा फक्त एक पदार्थ नाही, तर तो एक नैसर्गिक औषध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दही भात मेंदूसाठी, पचनासाठी आणि वजनासाठी कसा फायदेशीर ठरतो. दह्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे एक महत्त्वाचे रसायन असते. हे रसायन आपल्या शरीरात तयार होत नाही, त्यामुळे ते आपल्याला अन्नातूनच मिळवावे लागते. जेव्हा ट्रिप्टोफॅन शरीरातील इतर घटकांसोबत मिसळते तेव्हा सेरोटोनिन, मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. सेरोटोनिनमुळे मूड सुधारतो, चांगली झोप लागते, स्मरणशक्ती वाढते, मेंदूची कार्यक्षमता सुधारते. म्हणूनच दही भात खाल्ल्याने आपण मानसिकदृष्ट्या अधिक आनंदी आणि सक्रिय राहू शकतो. आता प्रश्न पडतो, दही वेगळं आणि भात वेगळा खाल्ला तरी चालेल ना? नाही, कारण ट्रिप्टोफॅन मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी कर्बोदकांची गरज असते आणि तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दही अधिक भात बरोबर मेंदूसाठी परिपूर्ण संयोजन. बऱ्याच जणांना वाटतं भात खाल्ल्याने वजन वाढतं, पण योग्य प्रमाणात दही भात खाल्ल्यास कॅलरीज नियंत्रित राहतात, पचन सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते. हा एक मोठा गैरसमज दूर करायला हवा. ताप आल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही, अशावेळी दही भात हा उत्तम पर्याय आहे. शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अशक्तपणा कमी होतो. पोट बिघडल्यावर, जुलाब झाल्यावर, बद्धकोष्ठतेच्या त्रासात दही भात खूप उपयोगी ठरतो. दह्यातील गुड बॅक्टेरिया म्हणजे प्रोबायोटिक्स पचनसंस्था सुधारतात. यामुळे अन्न नीट पचते आणि पोट शांत होते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तणाव वाढतोय. दही भातामधील प्रोबायोटिक्स, अँटीऑक्सिडंट्स, गुड फॅट्स हे सर्व घटक मूड सुधारण्यास मदत करतात आणि तणाव कमी करतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी जेवणाची सांगता दही भाताने करण्याची परंपरा ठेवली होती. दही भात हा साधा, स्वस्थ आणि सहज उपलब्ध असा पदार्थ असला तरी तो आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता तुम्हीही जेवणाच्या शेवटी थोडा दही भात नक्की खा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.